नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता। आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राइब करायला विसरू नका। समाजामध्ये जन्म घेण्याचं भाग्य ज्यांना मिळालं आणि हा जन्मानंतर महात्मा बसवेश्वरांनी जो विचार मानवता धर्माचा आपल्या सगळ्यांना दिला, त्या मानवता धर्मामध्ये आपल्यासाठी आपण सगळे जगत असतो, पण ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजासाठी सुद्धा आपल्या हातून काही घडावं या भूमिकेतून ज्यांनी जगायचा प्रयत्न केला, स्वतःला आपापल्या गावामधल्या, शहरामधल्या, परिसरामधल्या सामाजिक कार्याशी ज्यांनी जोडून घेतलं आणि हे सामाजिक काम करत असताना आजच्या लोकशाहीमधल्या सार्वजनिक जीवनातले वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पदाधिकारी म्हणून, विश्वस्त म्हणून एक आपल्या परिसरातला लोकांचा विश्वास ज्यांनी मिळवून दाखवला, त्या मान्यवरांना महाराष्ट्रातून ह्या पुण्यामध्ये आज आमंत्रित केलं गेले। सगळ्यांचा सन्मान समाजाच्या वतीनं या ठिकाणी केला जावा आणि त्यांच्या हातून अजून चांगलं काम घडावं अशी मनापासूनची शुभेच्छा त्यांना व्यक्त करावी। यासाठी खरं तर हा छोटासा आनंदाचा सोहळा आपल्या सगळ्यांच्या समवेत आपण आज या ठिकाणी संपन्न करतोय। सगळ्यात अगोदर मला या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला आणि आपल्या सगळ्यांना थोडंसं ताटकळत बसावं लागलं। बऱ्याच आपल्यातल्या कार्यकर्त्यांना अगदी मराठवाड्यात संभाजीनगर पासून अनेक लातूरपर्यंतच्या ठिकाणचा प्रवास करायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। संजयजी कोडगेंनी हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर मी या कार्यक्रमाला यावं अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी खरं तर माझ्याकडे व्यक्त केली होती आणि म्हणून मी म्हटलं की या निमित्तानं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटायला मिळते, त्यांना शुभेच्छा द्यायला मिळतात आणि म्हणून मी या कार्यक्रमाला खरं तर यायचं त्या ठिकाणी ठरवलं होतं। सगळ्यात अगोदर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन। एक नवी जबाबदारी जी तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे ती तुमच्या सगळ्यांच्या हातून अजून चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला जावी आणि लोकांचा हा विश्वास मोठा करण्याचं सामर्थ्य तुम्हाला परमेश्वरानं द्यावं अशा मनापासूनच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्या उद्याच्या कारकिर्दीसाठी मी या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना विशेष शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आपले खासदार आदरणीय अजितजी गोपछडे साहेब, त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे ज्यांनी हे चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं ते डॉक्टर दापकेकर साहेब, सगळेच व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर, कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा खरं तर ह्या वेळेला चांगल्या पद्धतीचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून आले, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज आणि थोड्याशा प्रमाणात शिरोळ त्या दोन कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणाऱ्या तालुक्यामध्ये समाजाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, पण इतर भागात सुद्धा यावेळेला चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं। मला संजयजी असं वाटते की काही ठिकाणी आपले निमंत्रण त्या ठिकाणी पूर्णपणानं त्या ठिकाणी पोहोचू शकलेली नाही। प्रामुख्यानं आमच्या मलकापूर नगरपालिकेला एक कोठावळे म्हणून आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले, त्यांनाही निमंत्रण त्या ठिकाणी पोहोचलं नव्हतं। अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आमच्या खोतताई झालेल्या आहेत, आज काही त्यांच्या घरगुती अडचणीमुळे खरं तर त्या आपल्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकल्या नाही, परंतु एक चांगल्या पद्धतीचं हे एक आश्वासक चित्र आज आपल्या सगळ्यांच्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येताना बघितलं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक अतिशय मोठा आनंद होतो। याचं कारण असं आहे की आपला इतिहास फार मोठा आहे। मला प्रामुख्यानं सांगावं लागेल की हा समाज आणि या समाजाचं वैभव आणि या समाजानं महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये दिलेलं योगदान याचा कधी जर आपण एखाद्या व्यासपीठावर विचार करायचं ठरवलं तर मग आज आपण हा वारसा टिकवणार आहोत का, अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या तुमच्यासारख्याच्या समोर त्या ठिकाणी उभा राहतो। आपल्यातली काही कुटुंब खरं तर जुन्या काळामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या इतिहासामधली आहे की पेशव्यांचा ज्या वेळेला इतिहास आपण त्या काळातला वाचतो
त्यावेळेला पेशव्यांना कर्ज देणारी लोक, त्यांना कधी स्वराज्य निर्मितीच्या काळात पैशाची गरज गोपछडे साहेब लागली, ते अनेक आपल्यातली कुटुंब, आमचं सोलापूरचं थोबडे कुटुंब असेल, म्हणजे अशी अनेक नावं मला सांगता येतील की जे त्यावेळेला राज्यकर्त्यांना कर्ज देण्याचं सामर्थ्य घेऊन काम करणारा हा वारसा या समाजाकडे त्या काळामध्ये होता. प्रामुख्यानं सोलापूर जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, या तर जिथं लिंगायत समाज बहुसंख्य आहे त्या ठिकाणच्या सगळ्या जडणघडणीमध्ये एक मोठं योगदान ह्या समाजाचं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. या सगळ्या जिल्ह्यातल्या आर्थिक संस्थांच्यावर, सगळ्या राजकीय सामाजिक जीवनातल्या सगळ्या संस्थांच्यावर या समाजाचं वर्चस्व असलेला एक काळ आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. पण काळाच्या योगामध्ये आपण संघटित राहू शकलो नाही. काळाच्या योगामध्ये आपापसातले मतभेद एका पातळीवर थांबवू शकलो नाही आणि त्याच्यामुळं बघता बघता हे सगळं समाजकारण, राजकारण समाजाच्या हातून कधी बाजूला गेलं आणि या लिंगायत बहुसंख्य असणाऱ्या जिल्ह्यांच्या मध्ये सुद्धा हा समाज आज अल्पसंख्याकासारखा खरं तर त्या ठिकाणी जगतोय. अशा प्रकारच्या एका विचित्र वातावरणात आपण जाऊन पोहोचलोय. अशा प्रकारचं चित्र आजच्या काळाकडे बघत असताना गोपछडे साहेब त्या ठिकाणी डोळ्यासमोर येतं आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं हे यश बघत असताना तुम्ही जी धडपड करताय, जे काम आपापल्या विभागामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं करताय, त्या धडपडीचं कौतुक वाटतं आणि पुन्हा एक आशेचा किरण डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतोय की आपल्या सगळ्यांच्या वतीनं काहीतरी चांगलं काम त्या ठिकाणी घडू शकेल. मला वाटते महाराष्ट्रामध्ये 600 मठ संस्था आहेत. एवढ्या मोठ्या मठ संस्था धर्म शिक्षणासाठी निर्माण करणारे तुमचे माझे पूर्वज, एवढ्या मोठ्या जन्म जागृतीतून मानवतेला एक जीवन देण्याचं सामर्थ्य दाखवणारे तुमचे माझे पूर्वज, मला कुठल्या समाजाला ह्या व्यासपीठावर नावं ठेवायची नाही, पण एवढा मोठा वारसा कुणाला मिळालाय का, हा ज्या वेळेला प्रश्न आपण मनाला विचारायचा प्रयत्न करतो त्यावेळेला निश्चितपणानं आपल्या जन्माबद्दलचा अभिमान आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी तयार होतो. 12व्या शतकामध्ये अनुभव मंडप सारखी एक संकल्पना मांडायची आणि लोकशाहीचा प्रयोग सगळ्या विश्वानं स्वीकारलेला पहिल्यांदा साकारायचा, ते करण्याचा मान सन्मान सुद्धा ह्या समाजाला मिळाला. हे तुमचं माझं भाग्य म्हणून आपण याकडे त्या ठिकाणी बघतो. रशिया सारख्या देशात माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्यानंतर रशियाच्या संसदेमध्ये ज्या वेळेला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा लावलेला बघतो आणि 12व्या शतकातलं त्यांनी दिलेलं हे लोकशाहीच्या तत्वज्ञानातनं मानवतेच्या उद्धाराचं शास्त्र ज्या वेळेला आत्मसात करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला खरंच आपल्याला समाजाला दिशा देण्याचं हे काम मिळालंय आणि ते आपण प्रामाणिकपणानं केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मला वाटते. अनेक खरं तर मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत, मी सगळ्यांचा उल्लेख करणार नाही. 18 पगड जातींचा उल्लेख मगाशी मला वाटते कुणीतरी बोलताना त्या ठिकाणी केला, पण मला डॉक्टर सांगितलं पाहिजे की आज अनेक जातींना खरं तर आपण लिंगायत आहोत असं सांगायची गरज वाटत नाही. ज्याचा उल्लेख आता झाला की बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यामध्ये मी पुढाकार त्या ठिकाणी घेतला होता. ते महामंडळ आम्हाला स्थापन करायला त्या ठिकाणी यश मिळालं, परंतु आज ते महामंडळ लिंगायत समाजातल्या ओबीसी मध्ये समावेश असणाऱ्या लोकांच्या पुरतं उपयोगी ठरते अशा प्रकारचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतोय. लिंगायत समाजामधले जे ओपनचे घटक आहेत ते त्यांच्यासाठी आज ह्या महामंडळाचा काही उपयोग होताना बघायला मिळत नाही. आणि मला गोपछडे साहेबांना सांगितलं पाहिजे की मी परवाच देवेंद्रजींना भेटलो होतो आणि त्यांना हा विषय लक्षात आणून दिला. त्यांना वाटलं की हा विषय होऊन गेलाय, तर म्हणजे हा विषय अजूनही झालेला नाही, त्यामुळं लिंगायत समाजातल्या ओपन मध्ये असणाऱ्या कुठल्याही घटकाला या महामंडळाचा काही फायदा आज मिळू शकलेला नाही. आणि मला सांगितलं पाहिजे की त्यांनी मला परवाच सांगितलं की येणाऱ्या 8 ते 10 दिवसाच्या आत यासाठी आवश्यक असणारी सुधारणा ते त्या ठिकाणी करणार आहे. आणि हाही घटक जो प्रामुख्यानं याच्यापासून आज या लाभापासून जो लांब राहिलेला आहे त्याला सुद्धा ह्या प्रामुख्यानं चर्चेमध्ये घेण्यासाठी म्हणजे त्यांना हे लाभ देण्यासाठी ह्या योजनेमध्ये समाविष्ट करायचा निर्णय त्या ठिकाणी होतोय. अजून अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. येणाऱ्या 2 वर्षामध्ये आपली जनगणना त्या ठिकाणी होणार आहे
आणि गोपचिडे साहेब, मी आपल्या सगळ्या लोकांना प्रामुख्यानं येणाऱ्या ह्या 2-3 महिन्यामध्ये जे सगळे प्रमुख आपली लोक आहेत त्या सगळ्या लोकांना थोडंसं भेटावं किंवा सगळ्यांच्या माध्यमातून एक जनगणनेमध्ये आपल्या समाजाच्या लोकांनी काय भूमिका घ्यावी ह्याच्याबद्दलची एक आचारसंहिता सगळ्यांना देण्याचा जर आपण प्रयत्न करू शकलो, मला वाटतंय संजयजी तुम्ही थोडा पुढाकार त्यामध्ये घेतला तर बरं होईल. आणि प्रामुख्यानं म्हणजे हिंदू, लिंगायत आणि मग ज्याची जी जात असेल, मग कोण जंगम असला तर त्याने जंगम लिहावी, कोण माळी असला तर त्याने माळी लिहावी, त्याच्याबद्दल काही पोट जात प्रत्येकानं त्या ठिकाणी घ्यावी. पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसानं जनगणनेमध्ये हिंदू, लिंगायत हा मात्र कंपल्सरी त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा एक प्रचंड मोठा ड्राईव्ह आपल्या सगळ्यांच्या वतीनं साकारायचा प्रयत्न करा. तुम्हाला माझं हे भाषण पटो किंवा न पटो, पण ज्या काळात आज आपण निघालोय, ज्या पद्धतीचं समाजकारण, राजकारण आपल्या अवतीभोवती आपल्या उद्याच्या भविष्यातल्या पिढ्यांना दिशा देण्यासाठी ज्या पद्धतीनं साकारतंय, यामध्ये तुमची संख्या मोजली जाणार आहे, तुमची शक्ती मोजली जाणार आहे. तुम्ही ती दाखवताय का दाखवत नाही ह्याला फार मोठा अर्थ नाही, पण माझ्या अंदाजाप्रमाणे कमीत कमी 1.25 कोटी लोक या महाराष्ट्रामध्ये या समाजाची आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ती राहत आहेत, स्वतःच्या पायावर उभा राहिलेली आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, इतर समाजांना मदत करायची दानत घेऊन काम करतायत. हा 1.25 कोटीचा आकडा या जनगणनेच्या माध्यमातून अधिकृत आज या सगळ्या लोकशाही व्यवस्थांच्या समोर आणायचं काम तुम्हाला आणि मला ह्या येणाऱ्या 2 वर्षाच्या जनगणनेच्या काळामध्ये करायचं आहे. आणि प्रत्येक समाज बांधवापर्यंत हा मेसेज आपण जर त्या ठिकाणी पोहोचवू शकलो आणि ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 8-9% लोकसंख्या ही आमची आहे, एवढं जर आम्ही एस्टॅब्लिश करू शकलो तर हा मधला जो अनेक वर्षांचा दुर्दैवानं झालेला जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढणं आणि सगळ्यांच्यासाठी ताकदीनं उभा राहण्याचं एक नवं सामर्थ्य समाज बांधवांना देणं, उद्याच्या आपल्या नव्या पिढ्यांना देणं, असं एक चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या हातून त्या ठिकाणी घडू शकतं. आपण सगळ्या मठाधिपतींना मी विनंती करणार आहे, कदाचित 4 जगद्गुरू आणि सगळे मठाधिपती असा एकत्र कार्यक्रम सुद्धा संजयजी घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे. पण मला वाटते की सगळे आपले जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या पर्यंत हा विषय जर आपण आज पोहोचवायचा प्रयत्न केला तर एक मोठी शक्ती आपल्या सगळ्यांच्या वतीनं निर्माण करण्यामध्ये एक मोठं योगदान आम्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल. हे काम तुमच्या सगळ्यांच्या हातून तुम्ही साकारावं अशी एक अपेक्षा, तुम्हाला शुभेच्छा देत असताना तुमच्या सगळ्यांच्याकडनं सुद्धा समाजासाठी मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून हा एक तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करायचं जी जबाबदारी दिली त्याबद्दल सुद्धा मी तुम्हा सगळ्या संयोजकांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि माझं शुभेच्छांचं मनोगत संपतो. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.